येस, गुड आफ्टरनून. नाही अनिकेत, आहे बाळा लेक्चर. येस मिस्टर गणेश, गुड आफ्टरनून. चला येस, चला करायचं का सुरू मग क्लास? चला, श्री अकॅडमी या स्पर्धा परीक्षेच्या अकॅडमीमध्ये मी आरती जाधव तुम्हाला मराठी व्याकरणाविषयी शिकवते. श्री अकॅडमी आपली ऑनलाईन तसंच ऑफलाईन अकॅडमी आहे. ऑफलाईन अकॅडमी कुठे आहे? तर छत्रपती संभाजीनगर येथे आपली ऑफलाईन अकॅडमी आहे. ओके, चला करायची आजची सुरुवात. बघा प्रश्न पहिला बघा. पक्षी जाय दिगंतरा या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? एक आहे मारुती चितमपल्ली, दोन आहे मंगेश पाडगावकर, तीन आहे इंदिरा संत आणि चार आहे बा.सी. मेंढेरकर. चला कोण आहे सांगा. येस, येस मिस्टर गणेश. अनिकेत, येस याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे पक्षी जाय दिगंतरा. ही कोणाची पुस्तक आहे? तर मारुती चितमपल्ली यांचं आहे. ओके, अजून दुसरं कोणते कोणते आहेत चला सांगा. येस, अजून याच्यामध्ये त्यांचे कोणते कोणते आहेत? चकवा आहे, बरोबर, रानवाटा आहे, अजून आनंददायी बगळे आहे आणि चकवा चांदण आहे की नाही. ही त्यांची पुस्तक आहेत. मंगेश पाडगावकरांचं कोणतं आहे बाळांनो? येस, सलाम हा कविता संग्रह आहे, बरोबर आहे. गझल, जिप्सी, इंदिरा संत यांचं काय असणार आहे? चला, येस, माझा आवाज आहे का ओके? एकदा सांगा. येस, काय इंदिरा संत यांचं कोणतं असणार आहे? सहवास, अजून गर्भ, रेशीम, शेला, घुंगुरवाळा. बरोबर आहे. यस आर्य, गुड आफ्टरनून, सॉरी गुड इव्हनिंग बाळा. गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग. ओके, माझा आवाज एकदा आहे का सांगा मला. आहे का? चला बघा, यांचं काय आहे? तांबडी माती, पाणी, रात्रीचा दिवस आहे ना, ही अशी त्यांची पुस्तकं आहेत. ओके, चला नेक्स्ट. जर पाऊस आला तर क्रिकेटचा सामना होणार नाही, हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? एक आहे केवल वाक्य, दुसरा आहे संयुक्त, तिसरा आहे मिश्र आणि चौथा आहे प्रश्नार्थक वाक्य. चला सांगा कोणतं वाक्य आहे हे? बघा, जर तरची अट आहे की नाही. येस सबुरी, अट कसली आहे? जर तरची आहे. मग जर तरची अट आहे म्हणजे हे वाक्य कशामध्ये येणार आहे बाळांनो? मिश्र वाक्यामध्ये येणार आहे. अट आहे, संकेत आहे,
संकेत दिला त्यांनी बघा. जर पाऊस आला तर क्रिकेटचा सामना होणार नाही. मग संकेतार्थी आहे म्हटल्यावर कशात येणार आहे? हे मिश्र वाक्यात येणार आहे की नाही? का बरं? आपण बघितलं आहे उभयान्वयी अव्ययाचे जे गौणत्व आहेत ते मिश्र वाक्यात आणि जे प्रधानत्व उभयान्वयी अव्यय आहेत ते कशामध्ये येतात? संयुक्त वाक्यामध्ये येतात. संकेत स्वरूप, कारण आणि उद्देश हे कशामध्ये येतात? परिणाम मध्ये येतात. ओके, पुढचं घ्या. गाढवाने शेत खाल्ल्यास पाप ना पुण्य या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे? एक आहे निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात. 2 आहे मूर्ख माणसाचे कृत्य व्यर्थ जाते. 3 आहे गाढवाला दान दिले तर पुण्य पदरात पडत नाही. आणि 4 आहे चोराने शेत चोरले तर दान ठरत नाही. चला सांगायचं काय उत्तर येईल? येस, व्हेरी गुड बाळा सबुरी. काय असणार हे? निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात, म्हणजे त्यांना काही मोल नसतं त्या गोष्टीचं. ओके, पुढचं घ्या. चित्रलिपी हा कविता संग्रह कोणत्या कवीचा आहे? एक आहे दिलीप चित्रे, दुसरा आहे अरुण कोल्हटकर, तिसरा आहे ग्रेस, कवी ग्रेस, आणि चौथा आहे वसंत आबाजी डहाके. येस म्हणलास, गुड आफ्टरनून. सरिता येस. नाही बेटा सबुरी. येस अनिकेत, गुड इव्हनिंग बाळा. येस सरिता, व्हेरी गुड. येस, काय येणार याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक 4 वसंत आबाजी डहाके यांचं काय आहे? चित्रलिपी हा कविता संग्रह आहे. ओके, येस आर्या. पुढचं घ्या. वाचाळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. एक आहे निर्णायक, दुसरा आहे अबोल, तिसरा आहे बोल घेवडा आणि चौथा आहे उपकर्ष. चला सांगा. येस, वाचाळ. वाचाळचं काय येणार आहे? विरुद्धार्थी आपल्याला विचारलंय. वाचाळ म्हणजे कायम बोलतो नुसार, नाहक बोलणं, वाचाळ तोंड आहे बाबा याचं. वाचाळ त्याचं काय येईल? अबोल, न बोलणारा, अबोल, किंवा आपण कमी बोलणारा म्हणू. गड आला पण सिंह गेला हे उपवाक्य आहे कोणत्या प्रकारचं? एक आहे परिणाम, 2 आहे न्यूनत्व, 3 आहे पर्याय बोधक आणि 4 आहे समुच्चय बोधक. काय येणार आहे? येस सबुरी, व्हेरी गुड. आर्य येस. येस काव्या, व्हेरी गुड बाळा. येस अनिकेत. येस काव्या, व्हेरी गुड. कोणतं उत्तर येणार आहे? हे न्यूनत्व बोधक येणार आहे. का बरं? कारण की पण हे उभयान्वयी अव्यय आहे. पण, परंतु हे असेच आहेत. पण, परी, परंतु हे कशामध्ये येतात? न्यूनत्व बोधक मध्ये येतात, जिथे आपण काय करतो? थोडीशी कमी दाखवतो. पण सिंह आला, पण सिंह गेला, नाही का? येस, पण, परी, परंतु. पुढचं घ्या. नामदेवाने आपला चष्मा घरभर शोधला, शेवटी तो त्याच्या डोक्यावर सापडला. म्हणतात ना डॅश डॅश. बघा, त्याला आपल्याला भरायचं आहे. एक आहे आपलेच दात नि आपले चोट, 2 आहे नाव मोठं लक्षण खोटं, 3 आहे दृष्टी आणि सृष्टी आणि 4 आहे काखेत कळसा गावाला वळसा. काय येणार आहे याचं उत्तर? येस, व्हेरी गुड सबुरी. आर्या, काव्या येस. येस सरिता, अनिकेत येस मल्हास, व्हेरी गुड. याचं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 येणार आहे. काखेत कळसा गावाला वळसा. ओके, येस आर्या. पुढचं घ्या. हात टेकणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ सांगा. एक आहे वरचढ ठरणे, 2 आहे निरुपाय होणे, 3 आहे संकटाशी लढणे आणि 4 आहे ढवळाढवळ करणे. येस, बरोबर आहे. हात टेकणे, एखाद्या गोष्ट म्हणतो बापरे तुला सांगू सांगू मी आता हात टेकले आहे, म्हणजे आपला काहीच अर्थ राहत नाहीये. आपण त्याला काय म्हणतो? हात टेकणे, माघार घेणे, निरुपाय होणे. हात टेकणे म्हणजे माघार घेणे, निरुपाय होणे. ओके, हो बाळा अनिकेत, हो. नाही, लेक्चर आता कंटिन्यू घेऊ आपण. हा, पुढचं घ्या. निरर्थक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. एक आहे अर्थपूर्ण, 2 आहे अर्थ गर्भ, 3 आहे अर्थ शून्य आणि 4 आहे अर्थात.
येस सबुरी, येस काव्या, येस सरिता. सॉरी बाळा अनिकेत, पण मी नक्की घेत जाईन बाळा. ओके. अच्छा बाळा, हरकत नाही आर्या, चालेल. ओके चला. कसं काय बाळा 3 कोणी म्हटलं हे 3? बघा, निरर्थक, ज्यात अर्थ नाही असा, अर्थ नसलेला, त्याला आपण काय म्हणतो? निरर्थक. मग त्याचं काय येणार आहे विरुद्धार्थी? अर्थपूर्ण येणार आहे की नाही? निरर्थक अर्थपूर्ण विरुद्धार्थी येईल त्याचं. पुढचं घ्या. जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? 1 आहे उग्र, 2 आहे जलाल, 3 आहे मवाळ आणि 4 आहे तिखट. चला सांगा. जहाल. ओके बाळा, थँक्यू बाळा सबुरी, थँक्यू. येस, जहालच्या विरुद्ध काय येणार आहे? येस सरिता, काय येणार आहे? जहाल. मवाळ. मवाळ जे नमत बाजू घेतोय ना की नाही, झुकून राहतं, नमून बोलतं ते. आणि जहाल म्हणजे ते अगदी करोमोरोच्या स्टेजला असणारे ते जहाल, तापट आपण ज्याला म्हणतो नाही का. पुढचं घ्या. अजातशत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? 1 आहे हितशत्रू, 2 आहे अनेक जातीचे शत्रू, 3 आहे सर्व बाजूनी शत्रू आणि 4 आहे कोणाशीही शत्रुत्व नसलेला. थँक्यू बाळा काव्या, थँक्यू सो मच, थँक्यू सबुरी. येस, व्हेरी गुड. अजिंक्य, सॉरी, अजातशत्रू. अजातशत्रू म्हणजे काय वेळानो? ज्याचं कोणाशीही शत्रुत्व नाही त्याला आपण काय म्हणतो? अजातशत्रू. काय म्हणतो? अजातशत्रू. आणि अजिंक्य, अजिंक्य कोणाला म्हणायचं? चला सांगा. अजिंक्य. जो जिंकताच आला नाही तो अजिंक्य. ओके. ज्याला जिंकता येत नाही तो काय असतो? अजिंक्य असतो. ओके. पुढचं घ्या. पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा. बघा, काव्य गायनासाठी मित्राला नेल्यावर तो सारखा डुलक्या घेत होता म्हणतात ना. बघा, ते फिलिंग द ब्लँक्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे? म्हण फिट्ट करायची व ठेवायची आहे. 1 आहे गाढवाला गुळाची चव काय, 2 आहे पालत्या घड्यावर पाणी, 3 आहे पिकते तिथे विकत नाही आणि 4 आहे दुष्काळात 13वा महिना. ओके. काय येणार आहे याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक 1 येणार आहे. काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक 1. गाढवाला गुळाची चव काय, ते बिचारा मित्राला गायनाला नेलं आणि त्याला काही त्या गायनातला रसच कळला नाही किंवा त्यातली गोडीच कळली नाही, ज्ञानच नाही त्याला. त्याने सारख्या डुलक्या घेतल्या, झोप घेतला आणि पूर्ण कार्यक्रम होऊन गेला. म्हणजे त्याला काय? त्या गोष्टीचं मोल नाही. बरोबर आहे ना? पुढचं घ्या. प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच या अर्थाची म्हण ओळखा. 1 आहे गाड्याबरोबर नळ्याची यात्रा, 2 आहे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, 3 आहे 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे आणि 4 आहे घरोघरी मातीच्या चुली. येस, व्हेरी गुड. येस सोनल, येस काव्या, सबुरी, अनिकेत, सरिता. येस बेटा, येस, व्हेरी गुड बाळा. काय म्हणतात त्याला? 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे. पुढचं घ्या. खालील दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखा. मी शाळेतून आत्ताच आलो. कोणता प्रयोग आहे हा? 1 आहे कर्तरी प्रयोग, 2 आहे भावे प्रयोग, 3 आहे शक्य कर्मणी प्रयोग आणि 4 आहे कर्मणी प्रयोग. विकास. येस बाळा. येस सबुरी, व्हेरी गुड बाळा. अनिकेत, व्हेरी गुड. सोनल, येस. विकास, येस. काव्या, येस. येस सबुरी, येस, व्हेरी गुड. कोणता प्रकार आहे तेही सांगा. बघा, मी शाळेतून आत्ताच आलो. बरोबर आहे ना? कोणतं वाक्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे? कर्तरी प्रयोग आहे की नाही? मी शाळेतून आत्ताच आलो. याच्या ऐवजी काय म्हणणार? ते. बघा, मी कर्ता चेंज केला. ते शाळेतून आत्ताच आले. बघा, कर्त्यानुसार बदल होतोय.
म्हणजे काय आहे, हे कर्तरी प्रयोग आहे, बरोबर आहे ना? येस, कर्तरी प्रयोग. पुढचं घ्या. 12 पिंपळावरचा मुंजा ह्या म्हणीचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा. एक आहे 12 भानगडीत अडकलेला, 2 आहे एकाच जागी स्थिर न राहणारा, 3 आहे अनेक कामे हाती घेऊन एकही काम व्यवस्थित न करणारा, आणि 4 आहे अनुभवी माणूस. चला सांगा, 12 गावचा मुंजा म्हणजे काय? हो बाळा सबुरे. मल्लास नाही बेटा. सगुना का? नाही बाळा. कदम. सरिता नाही. सबुरी व्हेरी गुड बेटा. बघा, 12 पिंपळावरचा मुंजा म्हणजे काय बाळांनो? एकाच जागी स्थिर न राहणारा माणूस, त्याला आपण म्हणतो 12 गावचा मुंजा. समजलं? जो एका ठिकाणी नाही राहत त्याला आपण म्हणतो. पुढचं घ्या. खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा. अंबर, ग्रह, गगन, नभ. चला सांगा, यातला विसंगत शब्द काय आहे? येस, काय येणार याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक 2, ग्रह. काय? ग्रह म्हणजे काय? खगोल हा. अजून काय होतं? ग्रह म्हणजे समज पण होतं, मत, किंवा मग आपण काय म्हणतो, समज, है की नाही? गगन, नभ, अंबर हे काय झाले? एकाच जातीचे, किंवा आपण काय म्हणतो त्याला, समानार्थी शब्द असं सुद्धा म्हणतो. पुढचं घ्या. खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. धरणी. धरणी या शब्दाचा समानार्थी शब्द. 1 आहे भूगर्भ, 2 आहे भूमी, 3 आहे शेत, आणि 4 आहे माती. येस, काय येणार आहे? धरणी म्हणजे ऑप्शन क्रमांक 2, भूमी, धरणी, वसुंधरा. अजून काय? क्षिती. येस. येस, भूमी. हो बाळा. पुढचं घ्या. खालील दिलेल्या सामासिक शब्दाचा समास ओळखा. गैरहजर. गैरहजर हा जो शब्द आहे कोणत्या समासाचा आहे? 1 आहे तत्पुरुष समास, 2 आहे अव्ययीभाव समास, 3 आहे बहुव्रीही समास, आणि 4 आहे द्वंद्व समास. चला सांगा. येस काव्या, व्हेरी गुड. येस कदम, व्हेरी गुड. सबुरी, व्हेरी गुड बाळा. येस अनिकेत, येस मल्लास, व्हेरी गुड. बघा, गैरहजर हा जो शब्द आहे हा कुठल्या समासाचा आहे? तर अव्ययीभाव समासाचा आहे. गैर हा शब्द फारसी उपसर्ग लागलेला आहे. फारसी काय? हा उपसर्ग आहे. गे, बेर, बिन, हे ना, हे असे शब्द हे असे शब्द काय आहेत? फारसी उपसर्ग लागून जे बनलेले शब्द आहेत हे कशामध्ये येतात? अव्ययीभाव समासामध्ये येतात. तसं संस्कृत मधले कोणते उपसर्ग आहेत? आ, यथा आणि प्रति. पुढचं घ्या. खालील शब्दामधून बहुव्रीही सामासिक शब्द ओळखा. म्हणजे बहुव्रीही समासातला शब्द ओळखायचा आहे. पंचवटी, क्षणोक्षणी, पाप पुण्य आणि चक्रपाणी. त्यातलं बघा, ऑप्शन 1 आहे पंचवटी, दुसरा आहे पाप पुण्य, तिसरा आहे क्षणोक्षणी, आणि चौथा आहे चक्रपाणी. चला सांगा. येस मल्लास, अनिकेत. येस काव्या, व्हेरी गुड. आवाज नाही येत. आवाज कमी येतोय का माझा? येस महेश. येस, उत्तर काय येणार आहे याचं? ऑप्शन क्रमांक 4 येणार आहे. चक्रपाणी. चक्र आहे ज्याच्या हातात असा तो. चक्र आहे ज्याच्या हाती असा तो. पाणी, इथे पाणी घ्या.
हात किंवा पाणी. बघा, चक्र आहे ज्याच्या पाण्यात असा तो, म्हणजे चक्र आणि हा पाणी हे दोन सामासिक शब्द. यातून आपल्याला काय होतं, तिसऱ्याचा बोध होतो. कोणाचा होतो, तर भगवान विष्णू यांचा बोध होतो. मग ज्या सामासिक शब्दांमधून आपण जो विग्रह करतो त्यातून पहिल्या आणि दुसऱ्या पदातून किंवा शब्दातून अर्थ बोध नव्हता, तिसऱ्यातून ज्यावेळेस होतो त्यावेळेस तो काय असतो बाळांनो, त्यावेळेस तो काय असतो, बहुव्रीही समासामध्ये असतो. बरोबर आहे. पंचवटी, पंचवटी सांगा कोणत्या समासाचं उत्तर आहे. पंचवटी हे कशात येतं, समास कोणता, पेपरला सब करते काय बरं आहे. प्रणिपात मॅम, समास बघा, मी आता उत्तर सांगितलं बाळा. येस, काव्य कोणता आहे, हा द्विगु समास आहे. कोणता, द्विगु. का बरं, संख्या अधिक नाम आहे की नाही. पाप पुण्य हा कोणता समास आहे ते सांगा चला. पाप पुण्य, येस, पाप पुण्य कोणता आहे. आवाज नाही, आवाज येत नाहीये. आवाज बघा बरं माझा आता येतोय का. पाप पुण्य, येस संध्या, गुड इव्हनिंग. येस, कोणता समास आहे, द्वंद्व समास आहे. कोणता आहे, पाप पुण्य. ओके ना, बघा बरं आवाज येतोय का. येस, कशामध्ये आहे, पाप पुण्य हा द्वंद्व समास आहे. कोणता समास आहे, द्वंद्व समास. क्षणोक्षणी कशामध्ये येतो, येस बाळा, क्षणोक्षणी, येस वैकल्पिक. क्षणोक्षणी अव्ययी भाव समास आहे. कोणता आहे, अव्ययी भाव समास. ओके, आता आहे, आवाज येतोय माझा. येस, अव्ययी भाव समास आहे. क्षणोक्षणी प्रत्येक क्षणाला क्रिया विशेषण येते, त्यात बारीक येतोय. हो का, आता पण येतोय कमी आवाज. चला पुढचं घ्या. वारा या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला, नसलेला पर्याय ओळखा. एक आहे अनिल, दुसरा आहे पवन, तिसरा आहे समरीन आणि चौथा आहे सलील. चला सांगा बरं. बाळा, सबुरी आणि मल्लास परत एकदा बघा. संध्या परत एकदा बघा. काव्य परत एकदा बघा बाळा. काव्य, काव्य परत एकदा बघा. विकास नाही, विकास, सरिता नाही बेटा, फक्त एकीच बरोबर आहे. सोनल इंगळे, व्हेरी गुड बाळा, व्हेरी गुड बाळा. बघा इकडे लक्ष द्या. वारा, वाऱ्याचं समानार्थी नसलेला शब्द इथे हा आहे सलील. सलील हा कुठे वाऱ्याचा समानार्थी शब्द आहे रे. अनिल, पवन, समरीन हे वाऱ्याचे समानार्थी शब्द आहे. सलील म्हणजे मायेने किंवा प्रेमाने. सलील. ओके, समजलं का. आवाज नाही येत मॅम, आवाज खूपच कमी येतोय का. चला नेक्स्ट बघा. खालील दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखा. नले इंद्रासी असे बोलिले जे. एक आहे नवीन कर्मणी प्रयोग, दोन आहे समापन कर्मणी, तीन आहे पुराण कर्मणी आणि चार आहे शक्य कर्मणी. चला सांगा बरं. येस, आवाजाचा प्रॉब्लेम भरपूर जणांना किंवा सगळ्यांनाच येतोय का. एक मिनिट थांबा. ओके, बघा कोणता समास आहे. येस, ऑप्शन क्रमांक 3 पुराण कर्मणी प्रयोग. कोणता, पुराण कर्मणी प्रयोग. काव्यात्मक, जिथे कविता टाईप असतं, काव्यात्मक असणं आणि क्रियापदाला ज प्रत्यय लागतो त्यावेळेस आपण काय घेतो, पुराण कर्मणी प्रयोगाचं उदाहरण असतं ते. ओके ओके बाळा, काव्य मी सांगते सरांना. ओके, पुढचं घ्या. पाताळ यंत्री या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे. एक आहे अर्थ समजून न घेता पाठांतर करणारा,
दुसरा आहे कारस्थान करणारा, तिसरा दुसऱ्यांची चूक स्वतःवर ओढून घेणारा आणि 4 आहे कसलीही पारख नसलेला. चला सांगा बरं. येस, पाताळ यंत्रे म्हणजे आपण कोणाला म्हणतो बाळांनो, की जे कट कारस्थान करतात त्यांना आपण काय म्हणतो, पाताळ यंत्री असं म्हणतो. ओके, पुढचं घ्या. शेजारचे घर पावसाळ्यात गळते या वाक्याचा प्रकार सांगा. वाक्याचा प्रकार विचारला आहे. 1 आहे संयुक्त वाक्य, 2 आहे केवल वाक्य, 3 आहे मिश्र वाक्य आणि 4 आहे नकारार्थी वाक्य. चला सांगा काय उत्तर असणार आहे याचं. केवल वाक्य. येस, कोणतं असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 केवल वाक्य. ओके, पुढचं घ्या. घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा अर्थ सांगा. 1 आहे पळसाला पाणी 3, दुसरा आहे ध्वनी तसा प्रतिध्वनी, तिसरा आहे बळी तो कान पिळी आणि चौथा आहे गर्वाचं घर खाली. चला सांगा बरं. येस काव्या, व्हेरी गुड. काय ना याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 पळसाला पाणी 3, घरोघरी मातीच्या चुली. ओके, चला अशा प्रकारे आपलं आजचं लेक्चर इथे झालेलं आहे. उद्या परत आपण नवीन क्वेश्चन घेऊन येऊ. तोपर्यंत सगळ्यांना बाय. ओके, येस, चला बाय बाय.